गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण MCQ सॉल्विंग सेशन सेकंड बघणार आहे. त्याच्यामधलं आपलं पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहे. अ लिक्विड फिल्म इज फॉर्म्ड ओव्हर अ फ्रेम MNOP. MNOP हे फिगरमध्ये फ्रेम दिलेली आहे ॲज शोन इन फिगर. द वायर OP कॅन स्लाइड विदाउट फ्रिक्शन. OP वायर आहे आणि काय करते, स्लाइड विदाउट फ्रिक्शन. The mass to be attached to wire OP वेट काय असणार आहे, ज्यामध्ये mg असणार आहे. टू कीप इट इन इक्विलिब्रियम. आता ह्याच्यामध्ये काय काढायचं आहे, मास काढायचा आहे. त्याचे हे अल्टरनेटिव्ह पर्याय दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये हे MHT CET 2019ला हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. तर आपण हे सॉल्व करणार आहे. कसं सॉल्व करणार आहे बघा. तर ह्याच्यामध्ये जो वेट mg आहे म्हणजेच तो काय असणार आहे, फोर्स असणार आहे. F इज इक्वल टू mg असणार आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मास काढायचा आहे. तर आपल्याला टेन्शनचा फॉर्म्युला माहित आहे. T इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय 2L. लेंथ ऑफ टू साइड असणार आहे फ्रेमची. आता ह्याच्यामध्ये फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, F इज इक्वल टू T इंटू 2L. आता इथं फोर्स इज इक्वल T इंटू 2L हे आपण ह्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय येणार आहे, T इंटू 2L इज इक्वल टू काय असणार आहे, mg असणार आहे. आणि m इज इक्वल टू काय असणार आहे, m इज इक्वल टू 2 आपल्याला पर्यायामध्ये काय दिले, 2TL डिवायडेड बाय g. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मास जे आहे ते काय आलेले आहे, 2TL/g. त्यामुळे इथं आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, A असणार आहे, 2TL/g. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQs. अ नीडल ऑफ 0.05 मीटर कॅन जस्ट रेस्ट ऑन हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ वॉटर विदाउट वेटिंग. व्हॉट इज इट्स वेट. त्याचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे एक नीडल आहे ती वॉटरच्या सरफेसवरती रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याची लेंथ 0.05 मीटर आहे. त्याची जी वेट आहे ते काढायचं आहे. व्हॉट इज इट्स वेट. आता वेट म्हणजे काय असणार आहे, फोर्सच आपल्याला याच्यामध्ये काढायचा आहे. त्यामुळं टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स अपॉन लेंथ 2L. याच्यामध्ये लेंथ 2L काय असणार आहे, जी नीडल आहे टचेस टू साइड ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरच्या दोन सरफेसला टच झालेली आहे. त्यामुळं आपल्याला हा फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. टेन्शन इज इक्वल टू F/2L. त्याच्यामध्ये लेंथ दिलेली आहे 0.05 मीटर. टेन्शन T दिले 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. आता ह्याच्यामध्ये वेट काढायचं आहे. वेट म्हणजेच काय असणार आहे, फोर्स इज इक्वल टू T इंटू 2L. F इज इक्वल टू 7 × 10⁻² इंटू 2 इंटू लेंथ काय 0.05. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आहे, त्याच्यामध्ये 7 × 2 इंटू 5 याच्यामध्ये 10⁻² राहणार इंटू 10⁻². ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू 5 × 2 10 आणि 10 × 7 काय येणार आहे, 70 इंटू 10⁻⁻4. F इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू -4. यातला एक 0 इथं कॅन्सल होणार. 7 × 10⁻⁻ काय असणार आहे, 3. आणि म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, हे पॉइंट आपण सरकावले तर 0.0 काय असणार आहे, 07 न्यूटन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला C जो पर्याय आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे 0.007. ठीक आहे, न्यूटन. अ थिन लिक्विड फिल्म फॉर्म्ड बिटवीन अ U-shaped wire and a light slider supports a weight of 1.5 × 10⁻² न्यूटन. सी फिगर. ह्याच्यामध्ये U शेप्ड काय आहे, एक लिक्विड फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये
त्याचं जे वेट आहे, सपोर्ट अ वेट ऑफ किती आहे 1.5 इंटू 10⁻² न्यूटन. म्हणजे जे वेट आहे हे वेट म्हणजेच काय असणार आहे, फोर्स असणार आहे 1.5 इंटू 10⁻² न्यूटन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर द लेंथ ऑफ स्लायडर इज 30 सेंटीमीटर. जी लेंथ ऑफ स्लायडर आहे तिथे 30 सेंटीमीटर आहे. त्यामुळे जी लेंथ आहे इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. त्याचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करणार आहे. 30 इंटू 10⁻² मीटर. आणि हेच आपण काय लिहू शकतो 3 इंटू 10⁻⁻1 मीटर. ठीक आहे. अँड इट्स अ वेट निग्लिजिबल. द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड फिल्म इज, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड फिल्म याच्यामध्ये आपल्याला टी काढायचं आहे. AIEEE 2012 मध्ये हे विचारलेलं आहे. हे त्याचे अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे, तर टेन्शन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय 2L. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेन्शन काढायचं आहे. आता फोर्स दिलेला आहे 1.5 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ किती 3 इंटू 10⁻⁻1 3 इंटू 10⁻⁻1. आता इथला 10⁻⁻1 ही टर्म आपण वरती घेतली तर 10⁻² प्लस 1 होईल. ठीक आहे. टी इज इक्वल टू आता 1.5 त्याच्याऐवजी मी काय लिहिलं 15 इंटू 10⁻⁻1 काय राहणार -1. तो -1 ह्याच्यामध्ये ॲड केला तर 10⁻⁻1 आणि -2 काय होणार आहे -3 होणार. डिवायडेड बाय आणि इथला जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये घेतला तर काय होणार आहे +1 डिवायडेड बाय 2 इंटू 3. ठीक आहे. टी इज इक्वल टू त्याच्यामध्ये आपण 15 याच्यामध्ये भाग घालू शकतो. 3 15 5 डिवायडेड बाय 2 5 डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻³ प्लस 1 10⁻² असणार आहे. टी इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2 केलं तर काय राहणार आहे बेदुनी 4 2.1 राहणार आहे. हे म्हणजे 10 2.5 इंटू 10⁻². टी इज इक्वल टू आता हे 2 पॉईंट इकडे सरकवले तर काय येणार आहे एक आणि आणखी एक म्हणजे 0.025 काय असणार आहे न्यूटन असणार आहे. न्यूटन पर मीटर असणार आहे. न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आणि हे आपण किती नंबर पर्याय आहे डी. त्यामुळे 0.025 न्यूटन पर मीटर डी हे पर्याय बरोबर आहे. ठीक. द वर्क डन इन ब्लोविंग अ सोप बबल फ्रॉम R to 2R इज. ज्या वेळेस जो सोप बबल आहे त्याची रेडियस R to 2R हे होत असताना त्याच्यामध्ये झालेलं जे वर्क डन आहे ते काढायचं आहे. म्हणजे एखादा बलून आहे त्याची रेडियस R आहे आणि तो ब्लो झाला त्यानंतर त्याची रेडियस काय होणार आहे 2R होणार आहे. त्यावेळेस ते होत असताना त्याच्यामध्ये जे वर्क डन आहे ते काढायचं आहे. मग वर्क डन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डी ओमेगा इज इक्वल टू टी इंटू डी ए. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये R1 काय असणार आहे रेडियस R आणि R2 इज इक्वल टू काय असणार आहे 2R असणार आहे. आता हा वर्क चेंज इन सरफेस एरिया T इंटू ट्वाइस काय असणार आहे A2 मायनस A1. ठीक आहे. त्यामुळे आपण चेंज इन सरफेस एरिया आधी काढणार आहे. डी इज इक्वल टू 2 इंटू A2 मायनस A1 कारण 2 सरफेस इन कॉन्टॅक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय आहे सोप बबल आहे त्यामुळे 2 सरफेस इन कॉन्टॅक्ट असणार आहेत 2 लेयर्स इनसाइड आणि आउटर. त्यामुळे इथं 2 येणार आहे. A2 मायनस A1 इज इक्वल टू आता ह्याच्यामध्ये A1 इज इक्वल टू काय असणार आहे एरिया ऑफ स्फिअर 4π R1 स्क्वेअर. R1 स्क्वेअर म्हणजे R 4π R स्क्वेअर असणार आहे आणि A2 इज इक्वल टू 4π R2 स्क्वेअर. R2 म्हणजे 2R चा स्क्वेअर 4π 2R चा स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये A2 इज इक्वल टू
4 पाय इंटू 4r². 4r². त्यामुळे इथं काय येणार आहे, 4 चौक 16, 16 पाय r² येणार. ठीक आहे, A1 A2. मग त्याच्यामध्ये DA इज इक्वल टू काय येणार आहे, 2 इंटू A2 काय आहे 16 पाय r² मायनस A1 किती आहे 4 पाय r². म्हणजेच DA इज इक्वल टू 2 इंटू 16 मायनस 4 काय येणार आहे 12 पाय r². therefore DA इज इक्वल टू 12 इंटू 2 24 पाय r² येणार आहे. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, एरिया वर्क डन इज इक्वल टू 24 पाय r² t. 24 पाय r²t. आता याच्यामध्ये कुठला आन्सर करेक्ट आहे, याच्यामध्ये 24 पाय r²t. B इज करेक्ट. Ratio of work done in blowing a soap bubble having radii in the ratio 3:4 is. आता याच्यामध्ये आपल्याला जो ब्लोविंग सोप बबल आहे त्याचा रेडियस दिलेला आहे, रेशो R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू 3/4. हा रेशो दिलेला आहे. त्यानंतर काढायचे रेशो ऑफ वर्क डनचा रेशो काढायचा इन ब्लोविंग सोप बबल, म्हणजे W1 डिवायडेड बाय W2 चा रेशो काढायचा आहे. ठीक आहे. आता वर्क डन आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, त्यावरून वर्क डन W1 इज इक्वल टू काय असणार आहे T इंटू 2A1. आता जो एरिया आहे ट्वाइस A1 आहे, सरफेस जे टेन्शन आहे T इंटू एरिया, कारण सोप बबल आहे त्यामुळं एरिया A1 आपण घेणार आहे. तर रेशो काढायचा आहे त्यामुळे डिवायडेड बाय आपण W2 इज इक्वल टू काय येणार आहे, टेन्शन सरफेस टेन्शन तेच असणार आहे 2 इंटू एरिया काय असणार आहे A2 असणार आहे. ठीक आहे, कारण 2 सरफेस इन कॉन्टॅक्ट असणार आहे त्यामुळं इथं सोप बबल असल्यामुळं. आता इथं हे कॅन्सल होईल. आता एरिया काय असणार आहे A1 म्हणजे काय असणार आहे 4 पाय R1² डिवायडेड बाय 4 पाय R2². इथं 4 पाय कॅन्सल होईल. R1² म्हणजे काय असणार आहे 3² डिवायडेड बाय 4चा². हा केला तर काय मिळणार आहे 9 डिवायडेड बाय 16. म्हणजेच W1 as to W2 याचा जो रेशो आहे तो 9 as to 16 येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपला हे करेक्ट आन्सर काय असणार आहे C असणार आहे 9 as to 16. The surface tension of a liquid is 5 Newton per meter. जो लिक्विडचं सरफेस टेन्शन आहे T is equal to 5 Newton per meter. If a film is held on a ring of area 0.02 meter square, जी फिल्म तयार झालेली आहे त्याचा जो एरिया आहे तो काय आहे, आपण एरिया चेंज इन सरफेस एरिया DA 0.02 मीटर स्क्वेअर. इट्स टोटल सरफेस एनर्जी इज अबाउट. टोटल सरफेस एनर्जी म्हणजे आपण काय करणार आहे सरफेस एनर्जी म्हणजेच काय असणार आहे वर्क डन असणार. ठीक आहे, सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन DW. आता याच्यामध्ये फॉर्म्युला माहिती आहे सरफेस एनर्जी DW वर्क डन इज इक्वल टू T इंटू DA. आता DA म्हणजे काय असणार आहे 2 इंटू DA. फिल्म असणार आहे त्यामुळं त्याचे दोन्ही सरफेस असणार आहेत, त्यामुळं एरिया ऑन 2 सरफेसेस असणार आहे 2 इंटू DA इज इक्वल टू सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे ज्यामध्ये T 5 इंटू 2 इंटू एरिया 0.02. त्याच्यामध्ये 5 इंटू 2 10 इंटू 2 इंटू 10⁻² करायचं. ठीक आहे, आता इथं ह्यातला एक 0 आणि 10⁻² यातला एक कॅन्सल होईल. इथं काय मिळेल वर्क डन किंवा सरफेस एनर्जी इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻1 जूल. आणि इथं आपला आन्सर आहे बघा C 2 इंटू 10⁻⁻1
जूल. त्यामुळे सी हे काय करेक्ट आन्सर आहे 2 × 10⁻⁻1. ठीक आहे. 1000 small water droplet of equal size combine to form a big drop. The ratio of the final surface energy to the initial surface energy is. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की 1000 स्मॉल वॉटर ड्रॉपलेट आहेत 1000 आणि सेम साईजचे आहेत, ते एकत्रित केले तर काय मिळणार आहे, एक बिग ड्रॉप फॉर्म होणार आहे. आणि त्याचा जर द रेशो ऑफ फायनल सरफेस एनर्जी टू द इनिशियल सरफेस एनर्जी, म्हणजे आपण एनर्जी इनी डिनोट करूया, फायनल सरफेस एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल सरफेस एनर्जीचा रेशो काढायचा आहे. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे 70 × 1070 डाइन पर सेंटीमीटर आणि त्याचे हे अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता ह्याचा रेशो आपल्याला काढायचा आहे. सरफेस एनर्जी म्हणजेच हे काय असणार आहे, फायनल आणि इनिशियल म्हणजेच वर्क डन असणार आहे. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा येणार आहे, सरफेस एनर्जी फायनल सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू काय असणार आहे, फायनल सरफेस एरिया डिवायडेड बाय आता इनिशियल सरफेस एनर्जी टी इंटू इनिशियल सरफेस एरिया. ठीक आहे. आपल्याला EF डिवायडेड बाय EI चा रेशो काढायचा. तर टी कॅन्सल होणार. EF डिवायडेड बाय EI इज इक्वल टू काय असणार आहे, फायनल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे 4πr², जो बिग ड्रॉप आहे त्याची रेडियस असणार आहे. आणि इनिशियल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे, इनिशियल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे 1000 इंटू 4π स्मॉल r². त्याच्यामध्ये 4π कॅन्सल होणार आहे आणि r² डिवायडेड बाय 1000 इंटू r². ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जो कॅपिटल R आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ठेवली की आपल्याला काय मिळणार आहे, रेशो मिळणार आहे. ठीक आहे. आता इक्वेशन EF डिवायडेड बाय EI इज इक्वल टू r² डिवायडेड बाय 1000 इंटू r². ठीक आहे. त्यानंतर टू फाइंड R काढण्यासाठी काय केला पाहिजे की इनिशियल व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. आता इनिशियल व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3 πr³ आणि इंटू 1000. ठीक आहे. इंटू 1000 इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3 πr³ काय म्हणजे 4/3 कॅन्सल म्हणजे r³ इज इक्वल टू काय 1000 10⁻³ r³ आणि r इज इक्वल टू काय येणार आहे क्यूब रूट म्हणजे 10r. r काय असणार 10r. ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवली की आपल्याला काय मिळणार आहे EF डिवायडेड बाय EI इज इक्वल टू r ची व्हॅल्यू 100r² डिवायडेड बाय 10⁻³ इंटू r². 10 म्हणजे काय असणार 10चा स्क्वेअर 10⁻² इंटू r² डिवायडेड बाय 10⁻³ इंटू r². ठीक आहे. r² कॅन्सल होईल. ह्याच्यामध्ये रेशो EF डिवायडेड बाय EI इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 1000. ह्याच्यामध्ये कॅन्सल होतील 20 कॅन्सल होतील 1 डिवायडेड बाय 10 म्हणजेच रेशो काय असणार आहे 1:10. हेच काय असणार आहे बी जो पर्याय आहे 1:10 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार. अ ड्रॉप
of water of radius 1 mm is broken into 1000 droplets of equal size. म्हणजे एक वॉटर ड्रॉप आहे, सिंगल वॉटर ड्रॉप, त्याची रेडियस दिलेली आहे. सिंगल ड्रॉपची रेडियस काय असणार आहे? 1 mm असणार आहे. ठीक आहे. आणि तेच कन्वर्जन आपण मिलीमीटरमध्ये करणार आहे. 1 × 10⁻³ मीटर. हा जो सिंगल वॉटर ड्रॉप आहे तो जर ब्रेक केला तर त्याचं 1000 काय होणार आहे? ड्रॉपलेट्स होणार आहेत. 1000 ड्रॉपलेट होणार आहेत इक्वल साईजमध्ये. ठीक आहे. द रेडियस ऑफ इच ड्रॉपलेट्स, त्याच्या जे 1000 ड्रॉपलेट आहेत त्याच्या प्रत्येक जो वॉटर ड्रॉप आहे त्याची रेडियस काय आहे काढायची आहे. ठीक आहे. रेडियस काढायची. आता ह्याच्यामध्ये रेडियस काढत असताना आपल्याला फॉर्म्युला आपण काय यूज करणार आहे तर व्हॉल्यूम V1 ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल टू V2 ऑफ 1000 ड्रॉपलेट. ठीक आहे. ड्रॉपलेट. आता V1 त्यातला 4/3 πr³ इज इक्वल टू 4/3 πr³ इंटू 1000. 4/3 π कॅन्सल होणार. r³ इज इक्वल टू काय येणार आहे 1000 r³. आता याचा क्यूब रूट घेतला r इज इक्वल टू 10r येणार. r इज इक्वल टू 10r. आता r दिलेला आहे 1 × 10⁻³ ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे काय स्मॉल r रेडियस ऑफ ड्रॉप इच ड्रॉप. म्हणजे r काय असणार आहे स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R डिवायडेड बाय 10. r किती 1 × 10⁻³ 1 × 10⁻³ डिवायडेड बाय 10. आता ह्याच्यामध्ये 1 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय असणार आहे 0.1 × 10⁻³ असणार आहे. आता हे 10⁻³ म्हणजेच काय मिली आहे, त्यामुळं 0.1 मिलीमीटर. ठीक आहे. हे मीटरमध्ये आहेत फक्त 10⁻³ म्हणजे काय मिली, त्यामुळे 0.1 मिलीमीटर. त्यामुळे करेक्ट आन्सर आपलं काय आहे बी आहे 0.1 mm. 0.1 mm इज करेक्ट आन्सर.